आयुरा 10 मिनिटं होत आली असतील की तिला एक आकृती हॉटेलच्या एंट्रन्सकडून त्यांच्याकडे येताना दिसली. चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. कोण असेल? सुगंध विचार करत होती. इथून पुढे ती व्यक्ती हळूहळू त्यांच्याकडे येऊ लागली. सुगंध निरखून बघत होती, पण तिला काही ओळखता येत नव्हतं. त्याच्याकडे बघून समीरने हसून त्याला आपल्या समोर बसायला सांगितलं. तो बसला आणि तोंडावरचा रुमाल बाजूला केला. तोंडावरचा रुमाल बाजूला होताच सुगंधाला एक चेहरा दिसला. तो दुसरा तिसरा कोणाचा नसून रवीचा होता. रवी? दादा, रवी का इथे? सुगंधाने कन्फ्यूज होत विचारला. मीच बोलावले त्याला, समीर म्हणाला. तसं सुगंधाला एक क्षण हृदयाची गती मंद झाल्यासारखी वाटली. दादाने बोलावलं म्हणजे नक्की काय विचार आहे दादाचा? तिच्या कपाळावर घाम जमा झाला होता. सुगंधाला असं बघून समीरने सुगंधाचा हात धरला. सुगी, रिलॅक्स. मी त्याला तुझ्यासाठीच बोलावलंय. तुला घाबरायची गरज नाही. रवी नक्कीच समजून घेईल. त्याला ती चहा घेऊ दे, समीर म्हणाला आणि वेटरला चहा सांगितला. समीरने समजावलं तशी सुगंध थोडी रिलॅक्स झाली. रवीने चहा घेतला तसं समीरने बोलायला सुरुवात केली. रवी, मी तुला ह्यासाठी इथे बोलावलंय. मला तुझ्याशी एक खास विषयावर बोलायचं आहे. सुगंधाचं आयुष्यासोबत लग्न जमलं आहे, पण सध्या काही कारणाने तो थोडा नर्वस आहे. त्यामुळे तो जास्त बोलत नाही. सुगंधाशी थोडा चिडला आहे. आणि आईला हे कळलं तेव्हा ती तूच सुगंधासाठी योग्य आहेस असं म्हणाली. पण तुला माहीत आहे, सुगंधा आयुषला लाईक करायला लागली आहे. त्यामुळे असं लगेच तुझ्याशी नातं कसं जोडणार ना? मला वाटतं आई तुला असं काही बोलली तर तू गैरसमज करून न घेता तिला काहीतरी कारण देशील, जेणेकरून तिला ह्या नात्याकडून काही होप्स राहणार नाहीत. समीरने रवीला एकूण वस्तुस्थिती सांगितली. ते ऐकून मात्र रवी एकदम शांत झाला, कारण त्याला पहिल्यापासून सुगंध आवडायची. रवीला जबरदस्ती करायची नव्हती, पण त्याला वाटत होतं कधी ना कधी सुगंध त्याचा विचार करेल. पण असं काहीच झालं नाही. तो नेहमीच तिच्याशी मोकळेपणे वागला होता. आयुषबद्दल जाणून त्यालाही वाईटच वाटलं होतं. पण आता समीरला हे सगळं सांगताना बघून त्याला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता की खरंच हे सांगायला समीरने त्याला बोलावलं होतं. त्याला वाटलं होतं काहीतरी काम असंच असेल, पण आता सुगंधाविषयी तो असं काही सांगेल वाटलंच नव्हतं त्याला. त्याचे उरले सुरले होप्स निघून जातील या भेटीत असं मुळीच अपेक्षित नव्हतं त्याला. रवीला शांत बसलेलं बघून समीर मात्र अचंबित झाला. त्यालाही वाटलं नव्हतं रवीच्या मनात सुगंधाविषयी काही भावना असतील वगैरे. त्याला तर वाटलं होतं तो लगेच समज घेईल. त्याला विषय सांगितला की झालं, म्हणजे आईच्या बोलण्याने त्याचा काही गैरसमज व्हायला नको, एवढाच समीरचा उद्देश होता. पण इथे रवीला शांत बघून समीरने रवीला विचारलं, काय झालं रवी? काही नाही, मला समजलं तुला काय म्हणायचं आहे ते. रवी समीर पासून नजर चोरत एकदा सुगंधाकडे उजरती नजर टाकत बोलला. रवी, तू बोल ना, काही बोलायचं होतं का? समीरने रवीला विचारलं. रवी 2 मिनिटं शांत राहिला. डोळ्याच्या कडा किंचित ओल्या झाल्या होत्या त्याच्या. त्याने बाकी कोणत्याच मुलीला होकार दिला नव्हता, कारण त्याला सुगंधाशी लग्न करायचं होतं. त्याने प्रत्येक वेळी त्याचं बेस्ट दिलं होतं. समीर सुगंधाकडून उठून रवीजवळ आला आणि रवीच्या खांद्यावर हात ठेवला.
रवीने खालचा ओठ घट्ट दाबत एकदा फक्त सुगंधाकडे बघितलं आणि डोळ्यात जमा झालेल्या पाण्याच्या काही थेंबांना पडू दिलं खाली. खिशातून रुमाल काढून त्याने डोळे पुसले. काही नाही बोलायचं, रवी म्हणाला आणि उठला. तसं समीरने रवीच्या हाताला धरून त्याला पुन्हा खाली बसवलं. रवी, बोलून जा, मोकळं वाटेल, समीर म्हणाला. रवीने मानेनेच नको म्हणाला. रवी, बोल, तुला काय वाटतं ते. मी सुगंधाला घरी पाठवतो, तू माझ्याशी बोल. समीरला कळलं रवीला वाईट वाटलं होतं. समीर जबरदस्ती करत होता तर रवीचा नाईलाज झाला होता. समीरने लगेच सुगंधाला घरी सोडून पुन्हा रवीकडे आला. बोल रवी, समीर त्याच्या बाजूला बसत म्हणाला. मला सुगंधा आवडते, ती लहान असल्यापासून मला ती आवडते. तेव्हा सतत मला तिची काळजी घ्यायला आवडायचं, पण नंतर कळलं मी तिच्यावर प्रेम करू लागलो होतो. मी तिला कधीच दुखावलं नाही. माझ्या मनातलं सांगायचं जेव्हा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तिने मला टाळलं, पण मी वेडा तिची वाट बघत राहिलो. त्या दिवशी आयुष्यासाठीची तिची तगमग बघून मला कळलं की काहीतरी आहे. पण त्या दिवशी आत्यानेही मला सांगितलं की आयुषसोबत सुगंधाचं लग्न ठरलं म्हणून. तरीही मी आशा सोडली नाही, कारण जर माझं प्रेम खरं असेल तर ते माझ्यापर्यंत नक्कीच येईल असं वाटायचं. पण आज मला खऱ्या अर्थाने असं वाटतंय मी हारलो. आज जेव्हा तू मला सांगितलंस ना की आत्याला काहीतरी कारण सांग, तेव्हा माझ्या हृदयात असंख्य सुया टोचल्या. कारण मी खूप मनापासून प्रेम केलं तिच्यावर. तिची इतकी वर्ष वाट पाहिली. माझं प्रेम तिला कधीच कळलं नाही का? रवी आपल्या मनातल्या प्रश्नांना समीर समोर विचारत होता. रवी, असं नसतं. तू प्रेम केलंस, पण ते प्रेम फक्त एकतर्फी प्रेम होतं. सुगंधाला मी कधीच तुझ्याविषयी बोलताना ऐकलं नाही. आईने कधी विषय काढला तरी ती टोकायची, म्हणायची रवी माझा भाऊच ठीक आहे, मला त्याच्याशी लग्न नाही करायचं. तिच्या मनात पहिल्यापासून तुझ्याविषयी काहीच भावना नव्हत्या आणि आताही नाही. ती पहिल्यांदा आयुष्याच्या प्रेमात पडली आहे. त्याच्याविषयी जी तगमग मी तिच्या डोळ्यात बघतो ना, ती तुझ्याविषयी मी कधीच बघितली नाही. आणि प्रेम कधी लादता येत नाही रवी. आयुष्याच्या डोळ्यातही मी सुगंधाविषयी प्रेम बघितलं आहे, नाहीतर मी थांबलोही नसतो. तुला सांगायच्या आधीच मी तिला बाजूला केलं असतं. तिला पसंत असणारा दुसरा जोडीदार शोधला असता, पण तिच्या मनाविरुद्ध मी तिचं असं लग्न लावून दिलं नसतं. म्हणून तर मी तुला सांगायला आलो. कारण आई काल म्हणाली सुगंधाला की रवी तुझ्यासाठी चांगला आहे. पण एक बोलू, जिथे प्रेम नसतं तिथे कितीही सुख असली तरी मन नाही रमत. पण जिथे प्रेम असतं ना, तिथे कितीही कष्ट आणि दुःख असले ना तरी लोक आयुष्य एकत्र काढतात. जास्त विचार करू नकोस. देव नेहमी चांगल्यासाठीच सगळं करत असतो. समीरने रवीच्या खांद्यावर थोपटत सांगितलं. रवीने डोळे पुसत मान हलवली आणि स्वतःला सावरलं. जा घरी, जास्त विचार करत राहू नकोस. रवीने मानेनेच हो सांगितलं आणि उभा राहिला. खरंच कदाचित देवाला हेच योग्य वाटत असेल. आपण त्याच्या हातच्या फक्त कठपुतळ्या आहोत. तोच तर सर्व करतो, नसेल नियतीला मान्य. रवी विचार करत समीर सोबत बाहेर आला. समीरने त्याला जवळ घेत एक घट्ट मिठी मारली. आता रवी बऱ्यापैकी सावरला होता. नको काळजी करू, आत्याने सांगितलं तर सांगेन मी, माझी आहे म्हणून.
सुगंधाच्या मनाविरुद्ध नाही करायचं लग्न मला तिच्याशी. तिच्या खुशीसाठी मी एवढा त्याग करूच शकतो, रवी म्हणाला आणि बाईक स्टार्ट करून तो निघून गेला. समीर त्याला फक्त जाताना बघत होता. वाटलंच नव्हतं त्याला रवी एवढा भावूक होईल म्हणून. कदाचित तो इतके दिवस आस लावून बसला होता आणि डायरेक्ट सुगंधाचा नकारच कळला होता. जणू हृदयावर कोणीतरी वार केले होते. रवी तिथून सुसाट निघाला. तो एका समुद्रकिनारी जाऊन बसला. मनसोक्त रडला आणि स्वतःला हलकं केलं त्याने. आणि त्यानंतर तो घरी गेला. आज त्याचं मन खूप उदास होतं. सुगंधा घरी गेली आणि विचार करत होती. आई बोलली होती एक दोनदा की रवीला तू आवडतेस म्हणून, पण तिने एवढं मनावर घेतलं नव्हतं. पण आता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून समीरने त्याला सांगितलेला नकार योग्य होता. नाहीतर उगाच तो वाट बघत राहिला असता. आता तिच्या मनावर असलेला ताण हलका झाल्यासारखा वाटत होता. कारण आई जर रवीशी बोलली असती तर तो एका पायावर तयार झाला असता लग्न करायला. आणि तेच नको होतं सुगंधाला. म्हणूनच समीर दादाने घाई केली होती बोलायला. हे माहित होतं सुगंधाला. दादा आपली किती काळजी घेतो हे माहित होतं तिला. ती विचारच करत होती मनाशी. आईला जेवून येणं सांगितल्याने आईने जेवण बनवलं नव्हतं. ती तशीच उठली आणि स्वतःसाठी मॅगी बनवू लागली. कारण आता एवढ्या लवकर तीच बनणार होती. समीरने तिला काही न विचारता घाईघाईत आणून घरी सोडलं होतं. त्यामुळे तिला काही सांगताच आलं नव्हतं. चहा व्यतिरिक्त काहीच घेतलं नाही त्याने. ती समीर सोबत जाणार म्हणजे जेवूनच येणार या विचारात होती. आयुषला उद्याच ऑपरेशनसाठी घेणार होते. त्यामुळे सगळेच अस्वस्थ होते. सुगंधाला आणि समीरलाही काही माहीत नव्हतं. कामाला निघाला जायला तेव्हा समीरने सहज निधीला आयुषच्या विषयी चौकशी करायला मेसेज केला. आयुषचा रिपोर्ट आला का? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर ऑपरेशन करायला म्हणाले. उद्या ठरवलं आहे ऑपरेशन करायचं. निधीने मेसेज केला. त्याचा समीरचा मोबाईल व्हायब्रेट झाला. त्याने बाईक साईडला घेत बघितलं. मेसेज वाचून त्याने लगेच निधीला कॉल केला. का ऑपरेशन करायला म्हणाले डॉक्टर? त्याने निधीला कॉल रिसीव्ह करताच विचारला. डोक्यात ब्लड क्लॉट आहेत असं म्हणाले डॉक्टर. पण हे सांगताना निधीचा आवाज कापरा झाला होता. समीरला कळलं ती रडते ते. निधी, सगळं ठीक होईल, तू रडू नकोस. समीर तिला समजावत म्हणाला. समीरने आपली गाडी ऑफिसऐवजी हॉस्पिटलकडे वळवली. सुगंधासाठी म्हणता म्हणता समीर निधीसाठी हॉस्पिटलला निघाला होता हे त्यालाही कळलं नव्हतं. टू बी कंटिन्यू. जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका. पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा.